हरितगृह वायू पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकवून जागतिक तापमान वाढ घडवतात. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा प्रमुख हरितगृह वायू आहे. तो जीवाश्म इंधन जाळणं, वाहतूक, उद्योग आणि जंगलतोडीतून निर्माण होतो. CO2चे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल 1 आहे. मिथेन म्हणजे CH4 शेती, भातखाचर, जनावरे, कचरा व्यवस्थापन आणि तेल वायू उत्खननातून उत्सर्जित होतो. मिथेनचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल सुमारे 28 आहे. नायट्रस ऑक्साईड म्हणजे N2O खतांचा वापर आणि औद्योगिक प्रक्रियांमधून तयार होतो. याचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल सुमारे 265 आहे. एफ गॅसेस म्हणजे HFCs, PFCs आणि SF6 हे वातानुकूलन, रेफ्रिजरेशन आणि औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतात. यांचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हजारोंमध्ये असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर 1992 मध्ये UNFCCC स्थापन करण्यात आले. 1997च्या क्योटो प्रोटोकॉलद्वारे विकसित देशांवर बंधनकारक उत्सर्जन कपात लागू करण्यात आली. 2015च्या पॅरिस करारानुसार जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य आहे आणि 1.5 अंशासाठी प्रयत्न करण्यात येतात. 2016च्या किगाली दुरुस्तीनुसार HFC सारख्या शक्तिशाली एफ गॅसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यातील उद्दिष्ट: नेट झिरो उत्सर्जन, नवीकरणीय ऊर्जेचा वापर तसेच हवामान बदलाशी जुळवून घेणे आणि लवचिकता वाढवणे हे आहे. अशाच अपडेट्स, PYQs आणि स्मार्ट स्टडी टिप्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.